काँग्रेसने या मिंता देवी नावाचे टी शर्ट घातलेले होते। त्यांच्या टी शर्टच्या मागे 124 नॉट आउट असं सुद्धा लिहिण्यात आलेलं होतं। मिंता देवी या कुठल्या आहेत तर बिहारच्या, त्यांचा मतदारसंघ कुठला आहे तर दरोंदा हा मतदारसंघ आहे। त्यांचं वय तब्बल 124 वर्ष आहे आणि 124 वर्षाची व्यक्ती जिवंत, तिचं नाव मतदार यादीमध्ये कसं असू शकतं, हा मोठा घोळ असल्याचं सुद्धा काँग्रेसने म्हटलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आरोप निवडणूक आयोगावर केलेले आहेत। आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन आपण पहिल्यांदा तर पाहणार आहोत खरंच मिंता देवी नावाची व्यक्ती आहे का, आणि एकूणच इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आपल्याला काय पाहायला मिळतं। आता जेव्हा आम्ही सर्च केलं, इकडे बघा तुम्हाला दिसेल, इथे हा नंबर आहे, इथे त्यांचं नाव मिंता देवी दिसतंय, वय 124 आपल्याला पाहायला मिळतंय। त्या बिहारच्या आहेत, दरोंदा हा त्यांचा मतदारसंघ आहे। अजून आपण जर त्यांच्या डिटेल्स मध्ये जाऊन बघितलं तर इकडे बघा मिंता देवी 124 वर्ष त्यांचं वय आहे। आता इकडे बघा दरोंदा हा त्यांचा मतदारसंघ आहे, सिवान मधला दरोंदा हा त्यांचा मतदारसंघ आहे। काँग्रेसने या संदर्भात आणखीन एक ट्विट केलेलं आहे आणि हे ट्विट करत काँग्रेसने या मिंता देवीचा फोटोज पोस्ट केलेला आहे। इकडे बघा मिंता देवीचा फोटो जर तुम्ही बघितला तर 124 त्यांचं वय तुम्हाला दिसणार नाही, पण आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आपण जाऊन चेक केलं तर 124 वय आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान या महिलेचं वोटर आयडी कार्ड सुद्धा आता व्हायरल होत असून आदित्य ठाकरेंनी देखील हे शेअर केलंय। हे वोटर आयडी कार्ड शेअर करत आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। या महिलेची प्रतिक्रिया सुद्धा आता समोर आली आहे। एका माध्यमाला मुलाखत देताना या महिलेने म्हटलंय, मला गेले 2 ते 3 दिवस झाले कळालं की वोटर आयडी मध्ये काहीतरी गडबड झाली आहे। महिलेने पुढे असंही म्हटलं की 1-1.5 महिन्याआधीच माझं वोटर आयडी कार्ड आलंय। माझा जन्म 15 जुलै 1990चा असून टायपिंग करणाऱ्याने यात काहीतरी चूक केल्याचं देखील या महिलेने म्हटलेलं आहे।